रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त आहे. इतका उन्हाळा जोराचा चालू आहे की दिवसभर इतका उकाडा आणि इतकं त्रास होतो की सांगूच नको. पण संध्याकाळच्या वेळेस ना इतका धोधारी पाऊस आणि विजा चमकतात, ढगांचा गडगडाट सांगूच. मग काय संध्याकाळच्या वेळेस इतका पाऊस आला होता सांगू नको. त्यामुळे आंब्याच्या झाडाखाली सगळे आंबे खाली पडले. आम्ही आंबे उतरवलं नव्हतं खाली, पण त्यामुळे सगळे आंबे आमचे खालीच पडले. सगळे आंब्याचं इतकं नुकसान होतं ते की सांगूच नको. मग कसं सगळे आंबे पडले. पाऊस तर गेला, पण आंबे सगळे अगोदर गोळा करून घेतले, म्हणजे आपण खायला तर येईल, नाश तर होणार नाही, म्हणून घेतलं. सगळे आंबे एका बकेटमध्ये काढून घेतलं. मग काय ते सगळे आंबे स्वच्छ अगोदर म्हणजे माती वगैरे चिखलात खाली अंगणात थोडं चिखल आहे ना, त्यामुळे चिखलात थोडे चिखल वगैरे लागलं होतं. मग काय सगळे आंबे स्वच्छ असं धुवून घेतले. आणि थोडं वैष्णवी आम्ही सगळेजण मस्त असं मजा करत खाणारच होतो. आम्ही सगळे, मी, वैष्णवी, रुद्र, प्रसाद सगळेजण बसून असं आंबे मस्त असं एन्जॉय करून. पाऊस तर गेला होता, सगळीकडे एकदम फ्रेश असं वातावरण होतं. पण वैष्णवीनं आतमध्ये जाऊन मस्त असं शेंगादाण्याची चटणी बनवत होती. एवढी चटणी बनवायची झाली की आम्ही मस्त असं आंबे सगळेजण बसून खाणार होतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आवडल्यास सबस्क्राईब.